नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतराचा प्रयत्न तसंच महिला लैंगिक अत्याचार प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी निदा खान ही काही काळ फरार असताना तिला आश्रय देणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील MIM नगरसेवक मतीन पटेल याची नाशिक गुन्हे शाखेत चौकशी करण्यात आली। पोलिसांनी समन्स बजावल्यानंतर मतीन पटेल आज चौकशीसाठी हजर झाले होते। देशभर खळबळ उडून देणाऱ्या नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान ही फरार झाल्यानंतर तिला बेकायदेशीरपणे आश्रय देणारे छत्रपती संभाजीनगरमधील MIMचे नगरसेवक मतीन पटेल नाशिक पोलिसांसमोर हजर झाले। नाशिक पोलीस आयुक्तालयात SIT पथकाने त्यांची कसून चौकशी केली। मतीन पटेल यांच्यावर प्रश्नांचा यावेळी भडीमार करण्यात आला। संशयित आरोपी निदा खान छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या घरात राहत होती ते घर नेमकं कोणाच्या सांगण्यावरून मतीनने उपलब्ध करून दिले याचा शोध पोलीस घेत आहे। ज्या घरात निदा खानला लपवण्यात आले होते त्याच्या घरमालकाची देखील चौकशी होणार आहे। चौकशीनंतर मतीन पटेल याला अटक होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक।